Dear student, in the last lecture we have seen evidences of evolution. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी उत्क्रांती जी आहे तर त्या उत्क्रांतीचे पुरावे त्या ठिकाणी पाहतो. त्याच्यामधला पहिला पुरावा आपण पाहिला होता की मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे बाह्यरूपिकी अशा प्रकारचे पुरावे. त्याच्यामध्ये आपण असणारे जे काही प्राणी असतील, वनस्पती असतील, तर त्याच्या बाबतीमध्ये पाहिलं होतं की प्राण्यांच्या तोंडाची असताना जी काही रचना असेल, डोळ्यांची रचना असेल, नाकपुड्या असतील, कानाची रचना असतील, अंगावरील दाट केस अशा प्रकारची समान वैशिष्ट्य प्राण्यांमध्ये त्या ठिकाणी आढळतात. तर वनस्पतीच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं होतं की वनस्पतींच्या पानांचा असणारा जो काही आकार, त्याच्यानंतर लिप, व्हेनेशन, शिर विन्यास असेल, पेटिओल असेल, पर्णतेट असेल, पानांची रचना असेल, याच्यामध्ये समान वैशिष्ट्य त्या ठिकाणी. आणि याच्यावरून आपण सांगू शकतो हे जे काही प्राणी असतील, वनस्पती असतील, ही सर्वच्या सर्व एकाच पूर्वज जो आहे, अँचेस्टर जो आहे, तर त्याच्यापासून उत्क्रांत त्या ठिकाणी झाले असले पाहिजे. त्याच्यानंतरचा सेकंड इव्हिडन्स आपण पाहिला अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस, शरीरशास्त्रीय अशा प्रकारचे पुरावे. याच्यामध्ये असणारे जे काही डायग्राम जे आहेत, मानवाचा असणारा जो काही हात असेल, मांजरीचा पाय त्या ठिकाणी असेल, वटवाघळाचा चर्मपर असेल आणि देवमाशाचा असणारा जो काही पर, या आकृत्यांकडे जर आपण वरवर त्या ठिकाणी जर पाहिलं तर कोणत्या प्रकारचं साम्य जे आहे तर ते साम्य आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत नाही. परंतु त्या अवयव जे आहे तर त्या अवयवामध्ये असणारे जे काही हाडं जे आहेत तर त्या हाडाच्या रचनेमध्ये किंवा हाडांची असणारे जे काही जॉईंट जे आहे जोडणीमध्ये मात्र आपल्याला त्या ठिकाणी साम्य त्या ठिकाणी आढळून येत असतं. आणि म्हणून या प्राण्यांचे असणारे जे काही पूर्वज जे आहेत तर ते पूर्वज त्या ठिकाणी एकच त्या ठिकाणी असावे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते. त्याच्यानंतरचा तिसरा आपल्याला त्या ठिकाणी एव्हिडन्सेस त्या ठिकाणी पाहायचा आहे. पहा आता पुढे आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन त्या ठिकाणी पाहतोय. तर त्याच्यामध्ये आपण पाहिला त्या ठिकाणी मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस पाहिला, अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस पाहिला. तर तिसरा पाहिजे आपल्याला व्हेस्टिजियल ऑर्गन. तिसरा जो आहे तर तो कोणता आहे? व्हेस्टिजियल ऑर्गन. आता या ठिकाणी व्हेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे सर्वसाधारणपणे काय सांगता येईल आपल्याला या ठिकाणी. तिसरं आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे व्हेस्टिजियल ऑर्गन. तर आता व्हेस्टिजियल ऑर्गन्स त्यालाच म्हटलेले अवशेषांग. काय म्हटलेले? अवशेषांगी. तर ती डिजनरेटेड आर अंडर डेव्हलप्ड useless organs of the organism are called vestigial organ. काय म्हटलेले की सजीवांमधले डिजनरेटेड म्हणजे ऱ्हास पावले किंवा दुसरं आपल्याला सांगितले अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन, अपूर्ण वाढ झालेले किंवा निरुपयोगी अशा प्रकारचे जे काही इंद्रिय जे आहे, अवयव जे आहेत तर त्यांनाच काय म्हणणार आपण? अवशेषांग. काय म्हटलेले? डिजनरेटेड. हे सांगता येईल आपल्याला डी जनरेटेड. आर पुढे काय सांगितलेलं आपल्याला? अनडेव्हलप्ड, अविकसित. अनडेव्हलप्ड, अनडेव्हलप्ड. युजलेस ऑर्गन म्हणजे निरुपयोगी अशा प्रकारचे ऑर्गन्स. कोणाचे? ऑफ ऑर्गॅनिझम्स. ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड काय म्हटलेले? व्हेस्टिजियल ऑर्गन. व्हेस्टिजियल ऑर्गन. ही सर्वसाधारणपणे काय म्हणतोय आपण त्या ठिकाणी की सजीवांमधले असणारे जे काही डिजनरेट, ऱ्हास पावलेले किंवा पुढे सांगितलेलं आपल्याला अनडेव्हलप्ड युजलेस ऑर्गन. अनडेव्हलप्ड म्हणजे अपूर्ण विकास झालेले किंवा अपूर्ण वाढ झालेली निरुपयोगी अशा प्रकारचे जे काही प्राण्यांचे असणारे जे काही इंद्रिय जे आहेत, अवयव जे आहेत तर त्यांनाच म्हणणार आपण त्या ठिकाणी अवशेषांगी. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज ऑर ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. आता काय होतं नसते की बदलणारे किंवा भिन्न पर्यावरण जे आहेत, एन्व्हायरमेंट जे आहे तर त्याच्यामध्ये जगण्यासाठी सजीवांमध्ये अचानक अशा प्रकारच्या न्यू टिश्यू, ऊती किंवा ऑर्गन्स, अंग
किंवा असणारे जे काही इंद्रिय जे आहेत तर ती इंद्रिय त्या ठिकाणी उत्पन्न होत नाहीत. तर काय होताना असते पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की इन स्टेट एक्झिस्टिंग ऑर्गन अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. तर अशा प्रकारचे असणारे जे काही अचानक नवीन अशा प्रकारच्या ऊती किंवा अवयव त्या ठिकाणी उत्पन्न होत नाहीत. तर अस्तित्वात असलेली एक्झिस्टिंग असणारे जे काही ऑर्गन्स जे आहेत अवयव जे आहेत तर त्या अवयवामध्ये किंवा इंद्रियामध्ये क्रमाक्रमाने त्या ठिकाणी बदल जे आहेत तर ते बदल त्या ठिकाणी घडून येताना दिसतात. आता पुढे की मोस्टली ए स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. बहुतांशी काय होताना दिसतंय एका विशिष्ट परिस्थितीमध्ये शरीरातील एखादी अवयवाची असणारी काही रचना जी आहे तर ती रचना त्या ठिकाणी उपयुक्त त्या ठिकाणी असते. हाऊएव्हर सेम स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस आर इव्हन हार्मफुल. परंतु भिन्न परिस्थितीमध्ये तेच अवयव जे आहेत तर तेच अवयव काय होताना दिसतात एखाद्या प्राण्यामध्ये त्या ठिकाणी निरुपयोगी किंवा हानिकारक सुद्धा त्या ठिकाणी ठरताना दिसतात. सच स्ट्रक्चर बिगिन्स टू डिजनरेट अंडर सच सिच्युएशन ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ द नॅचरल सिलेक्शन. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये नॅचरल सिलेक्शनचे असणारा जो काही प्रिन्सिपल जे आहेत म्हणजे नैसर्गिक निवडीची असणाऱ्या जे काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रियेमध्ये अशी असणारे जे काही ऑर्गन्स असतील इंद्रिय असतील अवयव असतील तर ते काय होताना दिसतात नाश पावताना किंवा नाश पावण्याच्या मार्गावर त्या ठिकाणी असतात किंवा मार्गावर त्या ठिकाणी लागताना दिसतात. आणि म्हणून पुढे आपल्याला सांगितलेले की इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर फॉर ए स्ट्रक्चर टू डिसॅपियर. आणि ही अशा प्रकारची असणारे जे काही इंद्रिय जे आहेत तर ती इंद्रिय त्या ठिकाणी नाहीशे होण्यासाठी हजारो वर्ष त्या ठिकाणी लागतात. आणि सच ऑर्गन दो नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम्स दॅट इज इट इज नॉट व्हेस्टिजियल इन अदर ऑर्गॅन. म्हणजे अशा प्रकारचा अवयव की जो अवयव काय होता नसतोय तर आपल्या लक्षात येता नसतंय की सर्वसाधारणपणे एखाद्या प्राण्यामध्ये एखादा अवयव त्या ठिकाणी कार्यरत नसतो परंतु हाच अवयव काय होता नसतोय दुसरा असणारा जो काही प्राणी जो आहे तर त्या प्राण्यामध्ये त्या ठिकाणी कार्यरत त्या ठिकाणी असतो. म्हणजे तो अवयव त्या प्राण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय की तो कार्यरत त्या ठिकाणी असतो येते. आणि म्हणून पुढे सांगितलं आपल्याला पहा की अपेंडिक्स विच इज युजलेस टू द ह्युमन. पहा काय सांगितलेले सांगताना मी चुकीचं सांगतोय की अपेंडिक्स विच इज युजलेस टू द ह्युमन. पहा अपेंडिक्स काय सांगितलं आपल्याला अपेंडिक्स. आता अपेंडिक्स त्याला अंतरपुच्छ म्हटले. हे अपेंडिक्स आपल्या लक्षात येता नसते की अपेंडिक्स जे आहे तर ते काय दिसते मानव जे आहे तर त्या मानवाला त्या ठिकाणी निरुपयोगी आहे बरोबर युजलेस त्या ठिकाणी आहे. परंतु पुढे आपल्याला सांगितलंय इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन्स इन द रुमिनंट्स. परंतु हे जे असणारे जे काही अपेंडिक्स जे आहेत अंतरपुच्छ जे आहेत ते रुमिनंट पाठ काय म्हटलेले रुमिनंट. म्हणजे रवंत करणारे. आता रवंत करणारे उदाहरणार्थ गाय तुम्ही पाहिले असेल काय काय करताना ते भराभर गवत जे आहे तर ते गवत त्या ठिकाणी खाताना आणि निवांतपणे त्या ठिकाणी ते पुन्हा तो असणारा जो काही चारा जो आहे तर तो तोंडामध्ये आणून ते पुन्हा त्याचं रवंत त्या ठिकाणी करतात. अशा प्रकारचे असणारे जे काही रुमिनंट ॲनिमल जे रवंत करणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या रवंत करणाऱ्या प्राण्यासाठी हे जे काही अपेंडिक्स जे आहे तर ते अपेंडिक्स मात्र त्या ठिकाणी उपयुक्त त्या ठिकाणी असतं किंवा कार्यक्षम अशा प्रकारचा अवयव त्या ठिकाणी असतो. सिमिलरली मसल्स ऑफ द इयरपिन अशाच पद्धतीने आपल्या लक्षात येतं नसतंय की आपले जे काही इयरपिना जे आहेत इयरपिना आपला हा जो काही बाह्य कर्ण त्या ठिकाणी त्याला म्हटलेलं इयरपिना. म्हणजे अशाच पद्धतीने आपल्याला कानाची असणारे जे काही स्नायू जे आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येईल पहा की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे काय सांगितलेलं पहा की इयरपिना विच आर युजलेस टू ह्युमन आर युजफुल इन द मंकी फॉर द
मुवमेंट ऑफ द एअर. मानव जो आहे तर त्या मानवामध्ये असणारा तो काही बाह्यकर्ण, हा बाह्यकर्ण आपल्या लक्षात येता नसतोय की मानवाला त्या ठिकाणी निरुपयोगी आहे. परंतु माकडासारखा असणारा तो काही प्राणी जो आहे तर त्याच्यामध्ये मात्र कान हलवण्याकरता हा त्या ठिकाणी कसा आहे, उपयुक्त त्या ठिकाणी आहे. मग अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला पहा ऑर्गन्स लाईक टेल बोन, पहा नावं नीट लक्षात ठेवायची. काय म्हटलेले, टेल बोन. टेल बोन याला आपण मराठीमध्ये त्या ठिकाणी माकड हाड म्हणू येते, की त्यालाच त्या ठिकाणी दुसरा एक शब्द आहे कोकॅक्स. काय म्हणते याला, माकड हाड. त्याच्यानंतर विजडम टीथ, अक्कलदाढ. काय म्हटलेले, विजडम टीथ, अक्कलदाढ. बरोबर. आणि बॉडी हेअर, अंगावर केस त्या ठिकाणी असतात तर त्याला म्हटलेले बॉडी हेअर. म्हणजे सर्वसाधारणपणे माकड हाड असेल, त्याच्यानंतर विजडम टीथ, अक्कलदाढ असेल किंवा अंगावरील केस इत्यादी विशेषांगे मानवाच्या शरीरामध्ये दिसतात. म्हणजे मानवामध्ये सुद्धा त्या ठिकाणी माकड हाड असतं, अक्कलदाढ असतात, शरीरावर त्या ठिकाणी केस असतं, परंतु याचा कोणताही फायदा त्या ठिकाणी मानवाला त्या ठिकाणी होत नाही, म्हणून त्याला काय म्हटलेले, व्हेस्टिजियल ऑर्गन्स त्या ठिकाणी म्हटलेले. आता या सर्वांच्या असणारे काय आकृती जी आहे तर त्या आकृती आपल्याला त्या ठिकाणी दिल्या. उदाहरणार्थ इयर मसल, कानाचे स्नायू त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर असणारे काही अक्कलदाढ, विजडम टीथ त्या ठिकाणी दाखवलेले मागच्या बाजूला असतात. त्याच्यानंतर अपेंडिक्स दाखवलेले पहा, की स्मॉल इंटेस्टिन आणि लार्ज इंटेस्टिन, म्हणजे त्या ठिकाणी लहान आतड आणि मोठा आतड यांच्या खाली आपल्याला त्या ठिकाणी अपेंडिक्स त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर टेल बोन्स, माकड हाड. जशी माकडाला त्या ठिकाणी शेपटी अटॅच असते माकड हाडापाशी, तशी मानवाला सुद्धा त्या ठिकाणी टेल बोन आहे. परंतु मानव त्या ठिकाणी शेपटीचा वापर त्याने त्या ठिकाणी कधीच सोडून दिलेलं, परंतु माकड हाड मात्र त्या ठिकाणी जसंच्या तसं त्या ठिकाणी अशा प्रकारच्या डायग्राम्स आपल्याला त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवले. त्याच्यानंतर पुढे पहा की ऑब्झर्व अँड डिस्कस, काही डायग्राम्स त्या ठिकाणी आपल्याला पेज नंबर 5 वर त्या ठिकाणी दिलेले आहे. तर त्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी पण काही फॉसिल्स त्या ठिकाणी दाखवलेले. आता फॉसिल्स म्हणजे काय, की फॉसिल्स ऑफर पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस फॉर द इव्होल्युशन प्रोसेस. जीवाश्म जे आहे तर ते जीवाश्म काय दाखवताना असतात आपल्याला, पुराजीव विषयक अशा प्रकारचे पुरावे त्या ठिकाणी दाखवताना असतात. ते पुरावे आपल्याला त्या ठिकाणी दिलेले, की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की हे जे काही पुरावे जे आहेत, काही नैसर्गिक अशा प्रकारचे असणारे जे काही आपत्ती जे आहे तर त्या आपत्तीमध्ये काही प्राणी जे आहेत तर ते प्राचीन काळापासून त्या ठिकाणी ते गाडलेले, परंतु हे जे काही गाडलेले जे काही प्राणी जे आहेत तर त्यांचे असणारे जे काही रिमिनंट, त्यांचे असणारे जे काही हाडं असतील तर त्यांचे असणारे जे काही ठसे जे आहेत तर ते ठसे जसेच्या तसे त्या ठिकाणी जमिनीमध्ये काय झालेले तर त्या ठिकाणी ते गाडवून त्या ठिकाणी राहिलेले. आणि याच्यामधून आपल्याला सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी असणारे जे काही डायनोसॉर असतील तर त्याचे असणारे जे काही पुरावे जे आहेत तर ते पुरावे त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर काही असणारे जे काही रॅप्टिलिया असेल, अँफिबिया असेल, या प्राण्यांचे असणारे जे काही जीवाश्म जे आहेत तर ते जीवाश्म आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये गाडलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात येते. आणि याच्यावरून आपल्याला पुढचा चौथा पुरावा त्या ठिकाणी पाहायचा आहे, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. चौथा पुरावा जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे काय आहे, की पॅलेंटॉलॉजिकल, PALEO. आता स्पेलिंग प्रमाणे त्या ठिकाणी उच्चार जो आहे तर तो उच्चार त्या ठिकाणी करायचा आहे, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. आता पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय करायचे, पुराजीव विषयक, मराठी शब्द आहे पुराजीव विषयक, किंवा यालाच त्या ठिकाणी म्हटलेले जीवाश्म. त्या ठिकाणी काय म्हटलेले जीवाश्म विज्ञान, अशा प्रकारचा मराठी शब्द त्या ठिकाणी आहे. म्हणजे चौथा पुरावा आपल्याला पाहायचा आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. आता काय सांगताय, ए क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड दॅट
विच ऑर्गॅनिझम एक्झिस्ट मिलियन्स ऑफ द इयर. आपल्या मनामध्ये प्रश्न त्या ठिकाणी पडला असेल की काही कोट्यावधी वर्षापूर्वी कोणकोणते जीव त्या ठिकाणी पृथ्वीवर त्या ठिकाणी अस्तित्वात होते. हाऊ कॅन वी टेल दिस? कोणते जीव त्या ठिकाणी अस्तित्वात होते आपण कसं त्या ठिकाणी सांगता येईल? नाऊ दिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ. आणि त्याचं असणारं जे काही रहस्य जे आहे तर ते रहस्य पृथ्वीच्या उदरामध्ये पोटामध्ये त्या ठिकाणी दडलेलं आहे. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू डिझास्टर लाईक फ्लड, अर्थक्वेक, व्हॉल्कनी एक्सेट्रा. की आपल्या लक्षात येतं नसतं पूर असेल, भूकंप असेल, ज्वालामुखीचा उद्रेक असेल, यासारखे असणारे जे काही डिझास्टर जे आहे, आपत्ती जे आहे, तर त्या आपत्तीमुळं मोठ्या प्रमाणावर सजीव जे आहे तर ते सजीव त्या ठिकाणी गाडले गेले. तेच आपल्याला त्या ठिकाणी सम फॉसिल्स मध्ये त्या ठिकाणी ज्या काही डायग्राम्स त्या ठिकाणी दाखवले त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. रिमेनंट अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड. मग अशा प्रकारचे गाडले गेलेले जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचे असणारे जे काही रिमेनंट अवशेष असते किंवा त्यांचे असणारे जे काही इम्प्रेशन, त्यांचे असणारे जे काही ठसे जे आहेत, म्हणजे या जे काही जीव त्या ठिकाणी गाडले गेलेले आहेत तर अशा जीवांचे अवशेष किंवा ठसे जे आहेत तर ते जमिनीखाली सुरक्षित त्या ठिकाणी असतात. आणि दीज आर कॉल्ड एज द फॉसिल्स. त्यालाच आपण काय म्हणतो नसतो, जीवाश्म त्या ठिकाणी म्हणतात. स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द स्टडी ऑफ द इव्होल्युशन. काय सांगितलेले. आणि म्हणून या ठिकाणी जे काही जीवाश्म जे आहेत तर त्या जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचं एक महत्वाचं अशा प्रकारचं त्या ठिकाणी अंग जे आहे तर ते अंग त्या ठिकाणी मानलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे पान नंबर 6 वर पहा की कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट स्टॉप्स आफ्टर देअर डेथ अँड सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ कार्बन 14 ऑकर्स सायमल्टेनियसली. आता त्या प्राणी त्या ठिकाणी अस्तित्वात होते, किती वर्षापूर्वी होते हे त्या ठिकाणी कसं काढलं जातं तर जेव्हा एखादा प्राणी जो आहे तर तो प्राणी अथवा वनस्पती त्या ठिकाणी तिचा डेथ होतो, मृत्यू होतो, तेव्हा त्यांचं असणारं जे काही कार्बन ग्रहण जे आहे तर ते कार्बन ग्रहण करणं त्या ठिकाणी थांबतं. आणि त्या क्षणापासून त्या प्राण्याच्या शरीरातील असणारा जो काही कार्बन 14, काय म्हणतोय कार्बन 14 म्हणजे कार्बन 14चा ऱ्हास त्या ठिकाणी होण्याची प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी सातत्याने त्या ठिकाणी चालू राहताना दिसते. इन केस ऑफ द डेड बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स इन अ स्टेट ऑफ द रिमेनिंग कॉन्स्टंट द रेशिओ बिटवीन कार्बन 14 अँड कार्बन 12 चेंजेस कंटिन्युअसली ॲज कार्बन 12 इज ए नॉन रेडिएक्टिव्ह. आता काय सांगितलं की सर्वसाधारणपणे कार्बन 12 हा त्या ठिकाणी किरणोत्सारी नसल्याने मृत असणारा प्राणी असेल किंवा वनस्पती असेल याच्यामधलं असणारं जे काही कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं असणारं जे काही गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर स्थिर न राहता सतत त्या ठिकाणी बदलत त्या ठिकाणी राहताना दिसतो. द टाइम पास सिन्स द डेट ऑफ द प्लांट्स आर ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द radioactivity of carbon 14 and ratio of carbon 14 to carbon 12 present in their body. आता नंतर काय केलं जातं की एखादा प्राणी असेल, वनस्पती असेल, मृत झाल्यानंतरचा काळ आणि त्याच्यामधील असणारे जे काही कार्बन 12 ची असणारी जे काही रिॲक्टिव्हिटी सक्रियता, त्याचबरोबर कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं असणारं जे काही गुणोत्तर काढून त्या ठिकाणी कालमापन जे आहे तर ते कालमापन त्या ठिकाणी करता येतं. आणि दिस इज कॉल्ड कार्बन डेटिंग. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, कार्बन डेटिंग त्या ठिकाणी म्हणणार. कार्बन डेटिंग म्हणजे कार्बनी वयमापन त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. काय म्हणलेलं त्यालाच कार्बन डेटिंग म्हणजे कार्बनी वयमापन त्या ठिकाणी म्हटलेलं. इट इज यूज इन पॅलेंटॉलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ द ह्युमन फॉसिल्स अँड द मॅन्युस्क्रिप्ट. आता काय काय जे काही कार्बन डेटिंग जे आहे तर त्या कार्बन डेटिंगचा असणारा जे काही उपयोग जो आहे तर तो कशामध्ये केलेला आहे, पॅलेंटॉलॉजी. त्याचबरोबर दुसरं आपल्याला सांगितलंय की अँथ्रोपॉलॉजी. कशामध्ये, अँथ्रोपॉलॉजी.
आता त्या ठिकाणी अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र. काय म्हटलेलं आहे? मानववंशशास्त्र. कार्बन डेटिंगचा उपयोग कशा कशामध्ये केलेला आहे? पॅलेंटॉलॉजीमध्ये केलेला आहे. त्याचबरोबर अँथ्रोपॉलॉजी जे आहे, मानववंशशास्त्र जे आहे, तर त्या मानववंशशास्त्रामध्ये त्या ठिकाणी केले. पुन्हा एकदा पहा काय सांगितले की कार्बन डेटिंग इज युज्ड इन पॅलेंटॉलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ द ह्युमन फॉसिल्स अँड द मॅन्युस्क्रिप्ट. आता मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय? तर हस्तलिखित. पहा पुढचा शब्द आहे आपल्याला मॅन्यू. हा स्पेलिंग व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखित. काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही कार्बनी वयमापन जे आहे, तर त्या कार्बनी वयमापनाचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र असेल, मानववंशशास्त्र असेल, मानवी अवशेष असतील अथवा जीवाश्म असेल किंवा हस्तलिखित यांचा काल जो आहे तर तो काल किती असेल हे ठरवण्यासाठी त्या ठिकाणी तो केला जातो. वन्स द एज ऑफ द फॉसिल हॅव बीन डिटरमाइंड बाय सच टेक्निक it become easy to deduce the information about other earth-based organism. आता एकदा का अशा प्रकारचं असणार ते काही तंत्र जे आहे तर त्या तंत्राद्वारे जीवाश्माचा काल निश्चित त्या ठिकाणी केली तर त्याच्या कालमापनानुसार एक कोष्टकात त्या ठिकाणी बसून त्या काळी असलेले जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांची माहिती त्या ठिकाणी मिळवणं सोपं त्या ठिकाणी जाताना दिसतं. इट सीम्स दॅट व्हर्टिब्रेड हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम द इनव्हर्टिब्रेड. आणि यानुसार अपृष्ठवंशी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू त्या ठिकाणी पृष्ठवंशीय प्राण्यांची रचनेचा त्या ठिकाणी उद्भव झालेला आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसतो. पहा स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेवल अँड फॉसिल्स म्हणजे भूस्तर रचना आणि जीवाश्म. खाली बॉटमला आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी रॅप्टाईल्स, अँफिबिया, पायसेस आहेत म्हणजे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी सरीसृप, उभयचर असतील, मत्स्यवर्ग असेल, हे अपृष्ठवंशीय प्राणी आपल्याला त्या ठिकाणी असणार. तो काही जमिनीची जो काही स्तर जो आहे तर तो खालच्या तळाला त्या ठिकाणी त्याला म्हटलेले तर त्या ठिकाणी पॅलोझोआ इरा म्हणजे पुराजीव महाकल्प त्या ठिकाणी म्हटले. त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला रॅप्टाईल दिसतात म्हणजे सरीसृप त्या ठिकाणी दिसतात, त्याला म्हटलेले मेसोझोइक इरा मध्य जीव महाकल्प म्हटले. आणि वरच्या बाजूला जमिनीची वरची बाजू जी आहे तर त्याच्या बाजूला आपल्याला ॲव्हेज म्हणजे बर्ड्स किंवा मॅमल्स त्या ठिकाणी पक्षी किंवा सस्तन प्राण्यांचे अवशेष त्या ठिकाणी सापडतात, त्याला म्हटलेले सिनोझोइक एरिया म्हणजे नूतन जीव महाकल्प त्या ठिकाणी म्हटले. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हटलेले की कार्बन डेटिंग मेथड इज बेस्ड अपॉन द रेडिओ डिके ऑफ द नॅचरली ऑकरिंग कार्बन 14 अँड इट इज डेव्हलप बाय द विलार्ट लिपी. की कार्बनी वयमापनाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत नैसर्गिक कार्बन 14 च्या किरणोत्सारी शय जो आहे तर त्या शयावर त्या ठिकाणी आधारित असून ती विलेर्ट लिबी याने त्या ठिकाणी 1954 साली त्या ठिकाणी विकसित केली. ही हॅज बीन अवॉर्डेड विथ नोबेल प्राइज 1960 फॉर दिस इन्व्हेन्शन. आणि याच्यासाठी हा जो काही विलाई लिबर जो आहे की विलाई लिबी जो आहे तर याला त्या ठिकाणी 1960 असताना जे काही नोबेल पारितोषिक त्या ठिकाणी मिळालेले. द एज ऑफ द मटेरियल डिटरमाइन्स बाय दिस मेथड आर पब्लिश्ड इन द जनरल रेडिओ कार्ड. मग आता या ठिकाणी लक्षात येत असतं की अशा पद्धतीने काढलेले जे काही विविध पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचं वय रेडिओ कार्बन नावाची असणारी जे काही शोधपत्रिका जी आहे तर त्या शोधपत्रिकेमध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. 5वा पुरावा आहे कनेक्टिंग लिंक जोडणारे दुवे, आपण त्या ठिकाणी पुढील तासाला पाहू. धन्यवाद.